नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. कशा आहात? मजेत असाल सर्वजण. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा. हे सकाळी 5-5:30च्या दरम्यान उठले. लवकर उठणार होते पण काल रात्री थोडं लेट झालं, त्याच्यामुळं लवकर जागा नाही. काल बाजार पण होता. हे सकाळी मी 6 वाजता रांगोळ वगैरे टाकले दारामध्ये आणि माझी सुरुवात सुरू केली. ही बघा फुलं वगैरे तोडले, वरचे जास्वंदाचे, खालचे स्वस्तिकचे, गणेरीचे. पुन्हा हे करून मग पुन्हा मस्तपैकी किचनमध्ये आले, ठेवले रांगोळ वगैरे टाकून. मग स्नान केलं. स्नान वगैरे झाल्यानंतर मग पोछा मारला. पोछा मारण्यासाठी याच्यामध्ये मीठ आणि गोमूत्र, हळद टाकून घेतलं आणि हॉल क्लीन करून घेतलं. पुन्हा मग बेडरूम, किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आज आहे गुढीपाडवा. आपल्या महाराष्ट्राची नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडवापासून होती. आपल्या हिंदू कालदर्शिकेनुसार प्रमाणे वसंत ऋतूचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून केला जातो. मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी हे एक पूर्ण मुहूर्त आहे. आणि माझं हे झालं सगळं, किचन वगैरे साफ झालं. मी किचन ओट्याची पूजा केले, आपल्या गॅसची पण पूजा केले. आणि सर आमचे म्हणत होते चहा कर. म्हणजे चला आता पूजा तर झाली, चहा पण करून घ्यावं. चहा ठेवला मी तिथं साईडला आणि गेले मग माझी तयारी करावं म्हणलं. आता किचन ओटा वगैरे पूजा झाली, मग आता मी चौकटीची पूजा करायला आले. चहा घेतला मी बाहेर बसून. लगेच चौकटीची पूजा करून घ्यावा म्हणले, कारण की सरांना लवकर जायचं होतं, त्याच्यामुळं मला लवकर गुढी पण उभं करायची होती. पट लेकरं वगैरे स्नान करायला गेले. मी चौकटीची पूजा, हळदीचं लेपन केलं मस्तपैकी. आणि काल फुलं जास्त आणले नव्हते, त्यामुळं मला फुलं वाहायला जास्त नव्हते. गुढीला वगैरे हार करायचा होता. उद्या पण प्रगट दिन आहे, प्रगट दिनासाठी पण फुलं आणायचे, त्याच्यामुळं मी थोडंसं हेच केले. काल बाजारात पण फुलं नव्हते, थोडे आणले. मग माझी चौकटीची पूजा वगैरे झाली. मध्ये आल्यानंतर देव उजळून घेतले. मैत्रिणींनो, काल माझ्यानं उजळणं झालं नाही, देवपूजा झाली माझी. मग सगळी गुढीची तयारी केली खाली माझ्या दीदीनं आणि भैयानं. मग वरी आलो तर आम्ही मस्तपैकी कालच गच्ची झाडून पाणी वगैरे मारून गेलते मी. मग आता फक्त तेवढंच झाडलं आणि पाणी मारलं. मग हे आमचा दरवर्षीचा बांबू आहे. जवळपास याला 5-6 वर्ष झालं या बांबूला. मग आम्ही ह्याच्यावरच गुढी बसवतो. मग आमची गुढी उभं टाकली. मग मी खाली रांगोळ वगैरे टाकून घ्यावं म्हणले. सर यायलोच म्हणले 5 मिनिटामध्ये, तोपर्यंत तुम्ही रांगोळ वगैरे टाका. मग आमची रांगोळ झाली. स्वास्तिकचेच पानं घेतले मैत्रिणींनो मी. माझे ते ह्याची वेल आहे नागवेलीची, पण त्याच्यावर खूपच रोग पडला. मग त्याच्यामुळे जाऊ दे म्हणले, कशाला उगं. मी वेल आहे म्हणून काल नागेलीचे पानच आणले नाही, बघितले पण नाही. आणि डायरेक्ट मी पूजा केली. पूजा आरती झाली, खाली आले, नैवेद्य केला ह्याचा गूळ, खोबऱ्या, साखर ते ठेवला नैवेद्य. नंतर खाली आल्यानंतर शेवाळ्या केल्या, नैवेद्य दाखवलं. मग आता काल मी म्हणले होते ना तुम्हाला की आमच्या इकडे हे करतात, म्हणून मी आता हे करायला स्टार्ट केले. हे आहेत बघा, असे गोळे करून ठेवायचं साईडला. आणि असं आपण पुरण कसं भरतो तसंच ह्याच्यामध्ये गोळेमध्ये भरायचं आणि छानपैकी असं भरून व्यवस्थित तोंड पॅक करायचं. पॅक झाल्यानंतर असं व्यवस्थित दाबायचं. ह्याला फुटायला तेवढं जमत नाही, म्हणून हे करायचं. हे आहे तेलच्या बघा, ह्याचं छानपैकी असं हे ठेवायचं, लाटून घ्यायचं. हळूहळू अलगद लाटायचं, जेणेकरून ते तेलची फुटणार नाही. आपलं पुरणपोळी कसं आपण लाटतो त्याचप्रमाणे हळू प्रेमानंच त्याला थोडंसं करावं लागतं मैत्रिणींनो. आणि मस्तपैकी माझ्या इथं तेलच्या चालू होत्या. माझे लेकरं शेवळ्याचा भात, सर पण शेवळ्याचा भात खात होते, तोपर्यंत मी इकडे तेलच्या करून घेते. हे बघा, हे टॉयल माझं ह्याच्यासाठीच आहे, कपडा की मी काही पण त्याच्यावर टाकावं. आणि हे तेल पण माझं इकडे गरम झालं. मग आता मी इथं तेलची टाकले. आता आमच्या इथं सगळेच जण लेकरं, त्यांना गरम गरम तेलची आणि तूप आवडते. मी असं तेलच्या करत होते इकडे गरम गरम, त्यांची चाहूल होती. हे बघा, हे तेलची अशी फुटली ना तेलची खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो, त्याच्यामुळे ही तेलची खूपच टेस्टी लागते. मग माझं सगळं काम झालं. मी गेले स्वामीचं दर्शन घेण्यासाठी. मी उद्या आरतीला जाता येते, पण आज दर्शन तर घेऊन यावं म्हणून दर्शनाला आले. इथं सप्ताह चालू आहे, उद्या प्रगट दिन आहे. सप्त्याला इथं माझ्यानं काय रोजे नव्हे ना गेले, पण आज आले, दर्शन घेतले. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मैत्रिणी.